विद्यार्थी मित्रांचे स्वागत करून मी आजच्या तासाला सुरुवात करतो। आज आपण पाहणार आहोत साहित्य मंथन भाग 2 मधील तिसरा धडा वीर राणे कित्तूर चेन्नम्मा। लेखक आहेत कृष्णा मेनसे। कृष्णा मेनसे हे बेळगाव परिसरातील एक सामाजिक कार्यकर्ते, साम्यवादी विचारसरणीचे आणि कामगार व अन्य श्रमिकांच्या संघटनांमध्ये मोलाचा सहभाग दाखविणारे। गोठलेली धरती, पेटलेली धरती, हो ची मिन्ह या व्हिएतनामी नेत्याचे चरित्र, परिक्रमा इत्यादी प्रवास वर्णने त्यांनी लिहिली। अशा तोडल्या बेड्या, बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आणि राजकीय चळवळी, राणी कित्तूर चेन्नम्मा इत्यादी चरित्रे लिहिली। असा घडलो असा लढलो हे आत्मचरित्र इत्यादी त्यांची ग्रंथसंपदा। तर त्यांचा या ठिकाणी असलेला पाठ आपण पाहू। वीर राणे कित्तूर चेन्नम्मा। 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धामध्ये अनेक हुतात्म्याने आपले प्राण गमावले। त्यामध्ये नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, मंगल पांडे, वासुदेव बळवंत फडके, झाशीची राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल आदी अनेक हुतात्म्याने ब्रिटिशाविरुद्ध रणशिंग फुंकले। परंतु याच्या अगोदर 33 वर्षे म्हणजेच 1824मध्ये कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर संस्थानमधून या ईस्ट इंडिया कंपनीला विरोध केला ते वीर राणे कित्तूर चेन्नम्मा यांनी। आपल्या देशातील पहिल्या क्रांतिकारी महिला म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। अशा या क्रांतिकारी महिलेने धैर्याने, शौर्याने, पराक्रमाने ब्रिटिशाविरुद्ध लढा दिला, याचेच वर्णन या पाठामध्ये आलेले आहे। हा पाठ एकूण 6 मुद्द्यामध्ये विभागामध्ये विभागलेला आहे आणि प्रत्येक विभागातून एक एक मुद्दा त्यांनी या ठिकाणी हाताळलेला आहे। तर पहा, पहिला मुद्दा आहे बालपण व विवाह। बालपण व विवाह यामध्ये पहा, राणी चेन्नम्मांचा जन्म बेळगावच्या उत्तरेस 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या काकती या गावी इसवी सन 14 नोव्हेंबर 1778 मध्ये झाला। आपल्या बेळगावपासून जवळ 10 किलोमीटर असलेल्या काकती या गावामध्ये 1778 मध्ये कित्तूर चेन्नम्मांचा जन्म झाला। वडिलांचे नाव धुळप्पा गौडा आणि आईचे नाव पद्मावती असे होते। काकती गावातले हे मातब्बर देसाई घराणे होते। वडिलांचे नाव धुळप्पा गौडा आणि आईचे नाव पद्मावती असे होते आणि हे काकती गावचे मातब्बर असे देसाई घराणे होते। कन्नड भाषेत चन्ना म्हणजे सुंदर, जन्मता मुलगी सुंदर होती म्हणून तिचे नाव चेन्नम्मा असे ठेवण्यात आले। चन्न म्हणजे सुंदर असे कन्नड भाषेमध्ये म्हटलं जातं, म्हणून सुंदर आहे म्हणून तिचं नाव चेन्नम्मा असे ठेवण्यात आले। रूढीप्रमाणे मराठी शाळेत न पाठविता त्यांच्या घरीच जंगम यायचे। रूढी परंपरेप्रमाणे त्यांच्या घरामध्ये जी रूढी होती त्या रूढीप्रमाणे घरीच येऊन त्यांना शिक्षण दिलं जात होतं आणि ते वीरशैव लिंगायत धर्माचे प्रचारक म्हणजे जंगम येऊन त्यांना शिक्षण देत होते। त्यांच्याकडून चेन्नम्माने शिक्षण ग्रहण केले। कन्नड, मराठी, उर्दू इत्यादी भाषा चेन्नम्माला अवगत होत्या। तर कन्नड, मराठी, उर्दू या 3 भाषा त्यांना अवगत येत होत्या। त्याचबरोबर घोड्यावर बसणे, भाला फेकणे, तलवार, जांभिया, धनुष्यबाण इत्यादी हत्यारे चालविण्यात चेन्नम्मा प्रवीण होते। युद्ध कौशल्याचे शिक्षणही त्यांना प्राप्त झालं होतं। कित्तूरचा राजा मल्लसर्ज याला वारंवार टिपू सुलतानच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागे। तर म्हैसूरचा वाघ टिपू सुलतान म्हणून ज्यांना आपण ओळखतो, हे वरचेवर मल्लसर्ज राजावर हल्ला करत होते। एकदा तर टिपू सुलतानच्या सरदाराने मल्लसर्जला अटक करून कोप्पलच्या किल्ल्यात ठेवले होते। तर एकदा काय झालं तर टिपू सुलतानच्या सैनिकाने मल्लसर्ज राजाला शिताफीने अटक केली आणि त्यांना कोप्पलच्या किल्ल्यामध्ये बंदी करून ठेवले होते।
तेथून शितापीने सुटका करून घेऊन मल्लसर्ज पुन्हा कित्तूरला आला आणि टिपू विरोधी पाळेगार, सरदार इत्यादींना संघटित करून एक फळी उभी करावी या उद्देशाने दक्षिण महाराष्ट्रात फिरून काकतीच्या जंगलात त्यांनी राहुट्या ठोकल्या. त्या कोप्पळच्या किल्ल्यातून स्वतःची शितापीने सुटका करून घेतली आणि ते थेट काकतीच्या जंगलामध्ये येऊन त्याने राहुट्या ठोकल्या. म्हणजे त्या ठिकाणी त्याने तंबू बांधून ते राहू लागले. सोबत त्याने पाळेगार म्हणजे पहा, बंडखोराचा राजा, पाळेगार, सरदार इत्यादी लोकांना संघटित केलं आणि त्या ठिकाणी त्याने जंगलामध्ये राहुट्या ठोकून, तंबू ठोकून ते तिथे राहू लागले. त्यावेळी त्या भागात एका वाघाने उच्छाद मांडला होता. गावकऱ्यांनी मल्लसर्जला भेटून विनंती केली की त्यांनी त्या वाघाचा बंदोबस्त करावा. डोंगराळ भागातील खेडूतांची ती विनंती मान्य करून मृगया करण्यासाठी मल्लसर्ज आपल्या निवडक सैनिकासह धनुष्यबाण घेऊन बाहेर पडले. तर ज्यावेळी मल्लसर्ज राजाने कित्तूरच्या जंगलामध्ये तंबू ठोकून वास करत होते, त्यावेळी त्या गावामध्ये एका वाघाने उच्छाद म्हणजे भंडावून सोडलं होतं. गावातील लोकांना त्रास देत होता. अशा वेळी गावातील लोकांनी येऊन राजांना विनंती केली की त्या वाघाचा बंदोबस्त करावा आणि आपल्याला आयती म्हणजे तर संधी मिळालेली पाहून राजाने मृगया करण्याचा विचार केला आणि त्याने आपल्या सैनिकांना सज्ज केलं. आपल्या निवडक सैनिकासह धनुष्यबाण घेऊन बाहेर पडले. शोध घेत असताना अकस्मात त्यांना वाघाची चाहूल लागली. वाघालाही शिकाऱ्याची चाहूल लागली. एक आक्रमक डरकाळी डोंगर कपारीत निनादली व त्यावेळी मल्लसर्ज राजाचा बाण सुसाट वेगाने निघाला आणि वाघाच्या छातीचा त्याने अचूक वेध घेतला. हर्षभरीत झालेली ही शिकारी मंडळी वाघाजवळ येऊन पाहतात तो काय आश्चर्य, तेथे एक तडफदार तरुणी उभी आहे आणि तिने मारलेला बाणही वाघाला लागला आहे. अर्थात पहिला बाण कोणाचा हा संशोधनाचा विषय होऊ शकेल. तर ज्यावेळी मल्लसर्ज राजा आपल्या सैनिकांना घेऊन शिकार करण्यासाठी गेला, त्यावेळी वाघाला या पारध्यांची चाहूल लागली आणि त्याने मोठ्याने डरकाळी फोडली. राजालाही या वाघाची चाहूल लागली आणि त्याने नेम दुरून वाघावर बाण सोडला. तो त्यांच्या जिव्हारी लागला आणि वाघ गतप्राण झाला. आणि ज्यावेळी आनंदाने वाघाला मारले म्हणून ही मंडळी जेव्हा वाघाजवळ गेली, त्यावेळी बघतो तर वाघाच्या शेजारी एक तडफदार सुंदर अशी तरुणी उभी आहे आणि तिनेही मारलेला बाण वाघाला लागला होता. अशा प्रकारे हा जो विषय आहे संशोधनाचा विषय ठरला. कित्तूरचे राजे मल्लसर्ज आणि चन्नम्मा यांची अशी अगदी नाट्यपूर्ण भेट काकतीच्या निबिड अरण्यात झाली. तर अशा प्रकारे वीर राणी कित्तूर चन्नम्मा आणि मल्लसर्ज यांची ही भेट अनपेक्षितपणे या काकतीच्या जंगलामध्ये झाली. त्यानंतर धुळप्पा गौडा देसाई यांची भेट घेऊन मल्लसर्ज यांनी रितसर चन्नम्माला मागणी घातली. तर अशा प्रकारे चन्नम्माला मल्लसर्ज राजाने मागणी घातली आणि त्या प्रकारे पहा होकार मिळतात दोन्ही बाजूचे कारभारी दिवाण मंडळी कामाला लागली. मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात हा लग्न सोहळा यथाविधी पार पडला आणि काकतीच्या देसाईची कन्या चन्नम्मा कित्तूर संस्थानची राणी चन्नम्मा झाली. अशा प्रकारे हा विवाह सोहळा मोठ्या जल्लोषाने झाला आणि काकतीची चन्नम्मा आता कित्तूरची वीर राणी चन्नम्मा झाली. लग्नाच्या वेळी चन्नम्मा 15 वर्षाची होती. अवघ्या 15 वर्षाची असताना त्यांचा विवाह झाला. आपल्या पतीबरोबर इसवी सन 1816 म्हणजे 23 वर्षे कित्तूरच्या किल्ल्यात वास्तव्य करून होती. जवळजवळ 23 वर्षे म्हणजे 1816 ती पतीबरोबर कित्तूर संस्थानमध्ये वास्तव्य करून होती. अशी ही त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगितलेली कथा. तर वीर इथेच आपल्याला दिसून येते की वीर राणी कित्तूर चन्नम्मा बालपणापासूनच वीर होत्या, लढवय्या होत्या, शूर होत्या आणि त्याचं हे चित्रण या ठिकाणी लेखकाने अगदी व्यवस्थितपणे उभं केलेलं आहे. राजे मल्लसर्ज यांच्या अगोदरच एक लग्न झाले होते. राजे
मल्लसर्जी यांचे अगोदरच एक लग्न झाले होते. त्या पत्नीचे नाव होते रुद्रम्मा. दुसरी पत्नी म्हणजे वीर राणी कित्तूर चेन्नम्मा. कित्तूर चेन्नम्मा जवळ असलेल्या तल्लूर गावच्या देसाईची ही कन्या. कित्तूर जवळ तल्लूर गाव आहे, येथील देसाईची ही कन्या. रुद्रम्मा आणि चेन्नम्मा यांच्या शेवटपर्यंत कोणतेच वितुष्ट आले नाही. जरी दोघीही सवती होत्या तरीसुद्धा दोघांच्यामध्ये कधीही वितुष्ट किंवा भांडण वगैरे किंवा झगडे वगैरे असे काहीही झाले नाही. राणी चेन्नम्मा घराच्या कौटुंबिक बाबतीत जास्त लक्ष देई, तर राणी रुद्रम्मा घरच्या कौटुंबिक बाबतीत जास्त लक्ष देई, तर राणी चेन्नम्मा राजकारभार, दरबाराची कामे, सैन्य, गावची सुधारणा याकडे जास्त लक्ष देई. तर या ठिकाणी पहा, राणी रुद्रम्मा घरी म्हणजे कौटुंबिक वातावरणामध्ये जास्त लक्ष देई, तर राणी चेन्नम्मा या राजाचा कारभार पाहत, दरबाराची कामे, सैन्य, गावची सुधारणा याकडे जास्त लक्ष देई. प्रारंभी पुण्याचे पेशवे आणि कित्तूरचे देसाई यांचे संबंध चांगले होते, परंतु इसवी सन 1813 काही कारणामुळे दोघात वितुष्ट आले. पेशव्यांनी मल्लसर्जी याला पुण्याला बोलवून कपटाने अटक केली व तेथील मुधोळकर वाड्यात कैद केले. तुरुंगवासाच्या 3 वर्षाच्या काळात मल्लसर्जी यांची प्रकृती ढासळली. तुरुंगात असताना मल्लसर्जी यांची पेशव्यांनी सुटका केली. तर प्रारंभी पुण्याचे पेशवे आणि काकती संस्थान यांच्यामध्ये मैत्रीचे नाते होते, परंतु 1813 दोन्ही संस्थानामध्ये काही वितुष्ट निर्माण झालं आणि पेशव्याने मल्लसर्जी राजाला पुण्याला बोलविले आणि त्यांना त्या ठिकाणी अटक केली आणि अटक करून त्यांना पुणे येथील मुधोळकर वाड्यामध्ये कैद करून ठेवले. जवळजवळ 3 वर्षाच्या काळामध्ये तुरुंगात असताना मल्लसर्जी यांची प्रकृती ढासळली आणि म्हणून पेशव्यांनी त्यांची सुटका केली. तसेच त्यांना कित्तूरकडे पाठवण्याची व्यवस्था देखील करण्यात आली. ज्यावेळी राजे मल्लसर्जी कित्तूरला पोहोचले त्यावेळी दिवाळीसारखा उत्सव साजरा करून प्रजेने त्यांचे स्वागत केले. 3 वर्षानंतर आपला राजा परत कित्तूरला येत आहे असे पाहून कित्तूरच्या प्रजेने हा दिवाळीसारखा म्हणजे जल्लोष केला आणि त्या ठिकाणी मल्लसर्जी राजाचे स्वागत केले. आपल्या प्रिय राजाचे दर्शन त्यांना 3 वर्षानंतर होत होते. सेनापतीच्या आज्ञेवरून 34 तोफांची सलामी देण्यात आली, कारण त्या दिवशी राजकारभार स्वीकारल्याला बरोबर 34 वर्षे झाली होती. आणि ज्यावेळी राजे कित्तूरमध्ये आले त्यावेळी त्यांना 34 तोफांची सलामी दिली होती, कारण ते राजे होऊन आज 34 वर्षे पूर्ण झाले. म्हणून जल्लोषाने आनंदाने या ठिकाणी 34 तोफांच्या सलामी देण्यात आल्या. दुर्दैवाने हा तोफांचा ध्वनी शेवटचा ठरला, परंतु ह्या ज्या 34 तोफांच्या सलामी दिल्या होत्या हा दुर्दैवाने राजाच्या जीवनामध्ये शेवटचा तोफांचा ध्वनी ठरला. मल्लसर्जी राजे मरण पावले. सारे कित्तूर शोकाकुल झाले. मृत्यूनंतरचे यथाविधी कर्मकांड झाल्यावर राणी रुद्रम्मांचा मुलगा शिवलिंग रुद्रसर्जी हा गादीवर आला, पण कारभाराची सूत्रे राणी चेन्नम्मांच्या हाती होती. अशा प्रकारे मल्लसर्जी राजाचा मृत्यू झाला आणि कर्मकांड विधी उरकून झाल्यानंतर राणी रुद्रम्मांचा मुलगा शिवलिंग रुद्रसर्जी याला गादीवर बसवलं गेलं. मात्र सगळ्या राज्याची सूत्रे राणी चेन्नम्मांच्या हातात होती. तर पहिल्या या मुद्द्यातून लेखकाने की वीर राणी कित्तूर चेन्नम्मांचे बालपण व विवाह यांचं वर्णन केलेलं आहे. तर इथे आपल्याला दिसून येते की कित्तूरचा राजा मल्लसर्ज, टिपू सुलतान, पेशवे यांच्यामध्ये कशा प्रकारे अगोदर मैत्री होती आणि काही कारणास्तव वितुष्ट निर्माण झाल्यामुळे हे एकमेकाचे वैरी कशा प्रकारे झाले हे दिसून येते. शिवाय वीर राणी कित्तूर चेन्नम्मांचा विवाह झाल्यानंतर संसाराबरोबरच राज्याचे कशा प्रकारे त्यांनी जबाबदारी वाहिली, आपलं राज्य कसं संघटित करता येईल, राज्याची कशा प्रकारे प्रगती करता येईल, प्रजेला कशा प्रकारे सुखी ठेवता येईल याचाच विचार त्याने आपल्या या जीवनामध्ये केला. तर दुसरा भाग आहे राणीचा राजकारभार व पराभव.
कित्तूर राणी चन्नम्माला एक पुत्र होता, पण तो लहान असतानाच वारला. कित्तूर राणी चन्नम्मालाही एक मुलगा होता, तो लहानपणामध्येच वारला. म्हणून पहिली राणी रुद्रम्मा हिचा पुत्र शिवलिंग रुद्रसर्ज याला अगोदरच गादीवर बसवण्यात आले होते. म्हणून आपला मुलगा वारला म्हणून पहिली राणी रुद्रम्मा हिचा मुलगा शिवलिंग रुद्रसर्ज याला अगोदरच गादीवर बसवण्यात आले होते. पण शिवलिंग रुद्रसर्ज 1824मध्ये अल्पवयातच मरण पावला. आता पुत्र दत्तक घेतल्याशिवाय मार्ग नव्हता. राजाच्या विधवा पत्नीला वारस नसेल तर तिला पुत्र दत्तक घेण्याचा हक्क आहे, त्याप्रमाणे दत्तक विधी करण्यात आला. तर अशा प्रकारे पहा, शिवलिंग रुद्रसर्ज हा मरण पावल्यानंतर राणीच्या समोर दत्तक घेतल्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून त्याने दत्तक घेतला. शिवलिंग उर्फ सवाई मलसर्ज याला 1 सप्टेंबर 1824 रोजी त्याने दत्तक घेतला. तर अशा प्रकारे पहा, शिवलिंग उर्फ सवाई मलसर्ज या म्हणजे मुलाला त्याने 1 सप्टेंबर 1824 रोजी दत्तक घेतला. तर आपल्या हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे पुत्र नसेल तर आपण दत्तक घेऊ शकतो, परंतु ईस्ट इंडियनच्या नियमानुसार त्यांच्या आज्ञेशिवाय दत्तक घेऊ शकत नाही. त्यामुळे पहा, वीर राणी कित्तूर चन्नम्माना दत्तक घेतल्यानंतर अनेक प्रकारे विरोध करण्यात आला. त्यावेळी कलेक्टर ठाकरे यांनी स्वतः निवडक सैन्यासह कित्तूरला भेट देऊन दत्तक विधी सरकारला मंजूर नाही असे स्पष्ट सांगितले. कित्तूरच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याची संधी कलेक्टर कशी घालवेल, पण दत्तक घेऊ नये. अगर दत्तक घेण्यापूर्वी कलेक्टरची परवानगी घेतली पाहिजे असा कायदा त्यावेळी नव्हता. तर यावेळी कलेक्टर ठाकरे यांनी स्वतः काही निवडक सैनिकासह कित्तूरमध्ये जाऊन अशा प्रकारे घोषणा केली की दत्तक विधी सरकारला नामंजूर आहे. आणि परंतु त्या काळामध्ये हा कायदा ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये लागू केला नव्हता. तरीही पहा, या कलेक्टर ठाकरेने जाऊन कित्तूर चन्नम्माना सांगितलं किंवा कित्तूरच्या प्रजेला सांगितलं की दत्तक विधी हा प्रकार ईस्ट इंडिया कंपनीला मान्य नाही आहे. पुढे इसवी सन 1854मध्ये तो लॉर्ड डलहौसी याने केला. हाच कायदा पुढे पहिल्या स्वातंत्र्य युद्धाच्या पूर्व काळामध्ये लॉर्ड डलहौसी याने हा कायदा केला. पण या कायद्याचे सूतोवाच मात्र कलेक्टर ठाकरे यांनी प्रथम केले अशी इतिहासाला नोंद घ्यावी लागेल. हा जो कायदा 1854मध्ये केला गेला, याची पूर्वतयारी किंवा याचा जो सूतोवाच केलं होतं ते कलेक्टर ठाकरे याने 1824मध्ये. कित्तूरच्या किल्ल्यात असलेल्या खजिन्यावर कलेक्टरचे लक्ष होते. हा लढा किंवा हा कायदा नामंजूर का केला असेल, यामागचा एकच उद्देश की कित्तूर संस्थान हे स्वतंत्र संस्थान होतं. शिवाय कित्तूरमध्ये म्हणजेच मोठा खजिना होता, जवळजवळ 150 कोटीपेक्षा जास्त संपत्ती त्या ठिकाणी होती आणि यावर कलेक्टर ठाकरे यांचा डोळा होता. काहीही करून किल्ला आणि खजिना बळकावा अशी अभिलाषा ठाकरे यांच्या मनात घर करून होती. आपण हा किल्ला काहीही करून काबीज केला पाहिजे अशी गाठच या ठाकरेने मनामध्ये बांधली होती. त्याने दत्तक प्रकरणात आक्षेप घेतला. दत्तक कायदेशीर नाही असे जाहीर केले. त्यामुळे सारे कित्तूर संस्थान बिथरले. योद्ध्यांचे हात तलवारीच्या मुठीकडे वळले. हर हर महादेव ही रणगर्जना आकाशात निनादली. मराठा सैनिकाप्रमाणे यांचीही रणगर्जना अशीच होती. तर काहीही करून हा किल्ला आपण काबीज केला पाहिजे अशी धारणा मनोमनी धरून त्याने हा विचार कित्तूरच्या प्रजेसमोर राणीसमोर व्यक्त केला. त्यावेळी पहा, दत्तक विधी नामंजूर केल्यानंतर कित्तूर संस्थान बिथरले, घाबरले किंवा द्वेषाने पुढे आले. प्रत्येक योद्ध्यांच्या मुठी तलवारीकडे वळल्या आणि एकच जयघोष निनादला, हर हर महादेव. अशा प्रकारे पहा, मराठा सैनिकाप्रमाणे यानेही रणगर्जना केली होती. चन्नम्मा राणी हुशार आणि धोरणी होती.
तिने परिस्थितीचा कानोसा घेतला. पुढील संघर्षाच्या पाऊलखुणा ओळखून त्याच दिवशी किल्ल्यात सरदार, सुभेदार, किल्लेदार, दलवाई इत्यादी प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना पुढील गंभीर प्रसंगाची कल्पना दिली. तर त्यावेळी कित्तूर चन्नम्मा मुत्सदी होती, हुशार होती, धोरणी होती. त्यामुळे पुढील येणाऱ्या प्रसंगाचा तिने विचार केला, योजना आखली आणि या योजनेनुसार पहा सरदार, सुभेदार, किल्लेदार, दलवाई या सगळ्या लोकांना बोलवून त्यांनी किल्ल्यामध्ये बैठक घेतली आणि पुढे येणाऱ्या गंभीर प्रसंगाची कल्पना या सगळ्या दलाला दिली. गुरुसिद्धप्पा आणि संगोळी रायाने या दोन निष्ठावंत सरदारांनी लढाईची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी पहा गुरु सिद्धप्पा आणि संगोळी रायांना याने या लढाईची सूत्रे आपल्या हातामध्ये घेतली, पण त्यांना यश आले नाही. शेवटी त्याने आपला तोफखाना किल्ल्याच्या मुख्य दरवाजासमोर आणण्याचा हुकूम दिला. क्षणभरात किल्ल्याचे दोन्ही दरवाजे बंद करण्यात आले. तटावर पहारेकरी दिसू लागले. कित्तूरच्या राणी चन्नम्माने या इंग्रजांचे लढाईचे आव्हान स्वीकारले. अशा प्रकारे पहिल्यांदाच एका वीर महिलेने या ब्रिटिशांचे आव्हान स्वीकारले. ठेकरे याने आदेश दिला की 24 मिनिटात जर किल्ल्याचा दरवाजा उघडला नाही तर तोफांचा मारा करून दरवाजा उद्ध्वस्त केला जाईल. आणि त्यावेळी ठेकरे याने कित्तूर संस्थानाला धमकी दिली की 24 मिनिटामध्ये जर तुम्ही कित्तूरचा दरवाजा उघडला नाही तर त्यावर तोफाचा मारा करून किल्ला उद्ध्वस्त केला जाईल. पण या धमकीचा तिळमात्र परिणाम झाला नाही. दरवाजा उघडला गेला नाही. तोफखानाचे सैनिक पेटती मशाल हाती घेऊन तोफा डागण्यास सज्ज होते. इतक्यात किल्ल्याचा दरवाजा सताड उघडण्यात आला आणि हातात नंग्या तलवारी आणि भाले घेतलेले घोडेस्वार विद्युत वेगाने तोफखान्यावर तुटून पडले. धमकीचा परिणाम तिळमात्रही सैनिकावरती झाला नाही आणि त्यावेळी पहा तोफखान्याचे सैनिक पेटती मशाल हातामध्ये घेऊन तो डागण्यास सज्ज झाले आणि त्याच वेळी किल्ल्याचे दरवाजे सताडपणे उघडण्यात आले. हातामध्ये नंगी तलवारी घेतलेले घोडेस्वार तोफखान्यावर तुटून पडले आणि त्यावेळी लष्करी अधिकारी ब्लॉक आणि त्याचा सहाय्यक अधिकारी लेफ्टनंट डेथ टर्न यांना राणीच्या घोडदळातील सैनिकांनी कंठस्नान घालून त्यांच्या चिंध्या उडविल्या. क्षणभरात तोफा निकामी करण्यात आल्या आणि इंग्रजी फौजेवर तुफानी हल्ला चढविण्यात आला. अनेक इंग्रज सैनिक कापले गेले. हे सारे दृश्य कलेक्टर ठेकरे आपल्या घोड्यावर बसून पाहत होता. त्याने आपल्या फौजेसह पुन्हा प्रतिहल्ला करण्यासाठी धाव घेतली. त्याच वेळी साधूंवर बाळप्पा याने नेम धरून ठेकरेवर गोळी झाडली. कलेक्टर ठेकरे खाली कोसळतात. रागाने बेभाम झालेल्या सैनिकापैकी एकाने त्याचे मुंडके उडवले व राम हपसे या निग्रो सैनिकाने भाल्याच्या टोकाला ते मुंडके लटकते ठेवून आरोळी ठोकली. ठेकरे मेला, ठेकरे मेला. अशा प्रकारे ह्या ठेकरेवर वीर आणि कित्तूर चन्नम्माने विजय संपादन केला. आणि यावेळी कित्तूर चन्नम्मातील निवडक सैनिकाने म्हणजेच साधूंवर बाळप्पा याने ठेकरेवरती गोळी झाडली. निग्रो सैनिकाने त्याचे मुंडके छाटले आणि ठेकरे मेला, ठेकरे मेला अशा घोषणा त्यावेळी कित्तूर संस्थानमध्ये दिनातल्या. 23 ऑक्टोबरची रात्र म्हणजे कित्तूरच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना मानावी लागेल. 23 ऑक्टोबर 1824 ही रात्र अभूतपूर्व अशी घटना मानावी लागेल असे लेखक या ठिकाणी म्हणतात. हजारो कंठातून राणी चन्नम्मांचा जयघोष होत होता. कित्तूरच्या तटावर दीपोत्सव करण्यात आला. देशाभिमानाने प्रेरित झालेले सैन्य आणि जनता आपल्या मायभूमीच्या रक्षणासाठी आणि आत्मसन्मानासाठी कसा पराक्रम करू शकते याचे हे एक ज्वलंत उदाहरण. छोटंसंच कित्तूर संस्थान, परंतु बलाढ्य अशा ईस्ट इंडिया कंपनीला 2 हात करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये निर्माण केले ते कित्तूर चन्नम्मा याने. तर अशा प्रकारे त्यांचं देशप्रेम, देशभक्ती इथे भरभरून जागी होताना आपल्याला दिसते. दुसऱ्या भागामध्ये पहा राणी चन्नम्मांची इंग्रजावर मात. या घटनेनंतर या विजयाने हुरळून न जाता याहून मोठे युद्ध होणार आहे व त्यासाठी जोरदार तयारी केली पाहिजे असे विचार राणी चन्नम्मा करू लागली.
तर या घटनेनंतर पहा, आपण विजयाने हुलून न जाता याहून मोठी युद्ध आपल्याला करावे लागणार आहे, त्यासाठी आपण जोरदार तयारी केली पाहिजे असे चन्नम्मा राणी विचार करू लागली। त्याचप्रमाणे धारवाडचे गोरे अधिकारी पराभवाने अस्वस्थ झाले असले तरी धैर्य गमावून बसण्यासारखी परिस्थिती त्यांच्याकडे नव्हती। तर त्या काळामध्ये धारवाडचे गोरे अधिकारी पराभूत झाले होते, अस्वस्थ झाले होते, परंतु ते माघार घेतील असा विचारच त्या काळामध्ये करू शकत नव्हते, कारण इंग्रजांच्या समोर अफाट असे सैन्य होते, शिवाय त्यांच्याकडे तोफखाना होता, दारूगोळा होता, याची प्रचिती वीर राणी कित्तूर चन्नम्मांना होती। म्हणून गप्प बसण्याची वेळ नाही असे त्यांनी मनोमन जाणले होते। इंग्रजांनी इसवी सन 1818 त्यांनी महाराष्ट्रात बलाढ्य अशा पेशव्यांचा पराभव केला होता। याच गोऱ्या लोकांनी 1818 महाराष्ट्रातील बलाढ्य अशा पेशव्यांचा पराभव केला होता। तसेच म्हैसूरचा वाघ असे ज्याचे वर्णन केले जाईल त्या टिपू सुलतानचा देखील पराभव त्यांनी केला होता। म्हैसूरचा वाघ टिपू सुलतान याचाही पराभव या ईस्ट इंडिया कंपनीने केला होता। म्हणजे एवढे सामर्थ्य असलेले, एवढे ताकदवार असलेले हे ब्रिटिश सरकार म्हणजे कित्तूर चन्नम्माने विचार केला की आपण तशाच प्रकारे त्याच तोडीने तयारी केली पाहिजे। थोडक्यात असे म्हणता येईल की राणी कित्तूर चन्नम्मांच्या बाजूने किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आणि त्याचप्रकारे पहा, कित्तूर चन्नम्माने लढाईसाठी जोरदार तयारी करायला सुरुवात केली। त्याचवेळी राणी चन्नम्माचा पराभव करण्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांनी आपल्या फौजा एकत्र आणण्याचा सपाटा चालवला। छोट्याशा या संस्थांच्या वतीने पराभव स्वीकारावा लागला, म्हणून ब्रिटिशांनी अनेक फौजा एकत्र आणण्याचा सपाटा चालवला होता। कित्तूरच्या चोहो बाजूने त्यांनी सैनिक उभे केले होते, कारण त्यांना पराभवाचा सूड घ्यावयाचा होता। राणी चन्नम्मांचा आदेश खेड्यापाड्यात पोचतात हजारो तरुण आपापले हत्यारे घेऊन किल्ल्यात दाखल झाले। राणी चन्नम्माने आदेश केला आणि या आदेशाचे पालन करून हजारो तरुण खेड्यापाड्यातून, ग्रामीण भागातून हातामध्ये नंग्या तलवारी घेऊन कित्तूर संस्थानमध्ये दाखल झाले। हे रक्षक दलाचे लोक ढोल ताशा वाजवत, तुतारी फुंकत आणि हर हर महादेव अशी रणगर्जना करीत मिरवणुकीने किल्ल्यात येऊ लागले। तर हे सगळे तरुण हातामध्ये नंग्या तलवारी घेऊन ढोल ताशा वाजवत कित्तूरकडे म्हणजे नाचत गाजत येऊ लागले। कित्तूरचा परिसर आवाजाने निनादून गेला। अशा प्रकारे ह्या तरुणाने, ह्या सैनिकाने कित्तूरचा सगळा परिसर त्या आवाजाने निनादून गेला। प्रत्येकामध्ये जल्लोष निर्माण झाला, उत्साह निर्माण झाला आणि लढण्यासाठी प्रत्येकजण उत्स्फूर्त झाले। स्वातंत्र्यासाठी लढण्यास मरण्यास सिद्ध असलेल्या राणी चन्नम्मावरील निष्ठेमुळे सारी प्रजा संमोहित झाली होती। राणी चन्नम्मा यांच्यावर असलेल्या निष्ठेमुळे संमोहित झालेली अशी ही प्रजा स्वातंत्र्यासाठी लढण्यास मरण्यास सिद्ध झाली होती, हवे ते बलिदान करण्यास सिद्ध झाली होती। या पाठाचा उर्वरित भाग आपण दुसऱ्या पाठामध्ये पाहू। तर मी इथे थांबतो। धन्यवाद।